श्री स्वामी समर्थ. मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा 12वा वर्धापन दिन सोहळा आजपासून सुरू झाला आहे. हा सोहळा 3 दिवस सुरू राहणार. आज 11 डिसेंबर रोजी गावातील मंदिरांचं, ग्रामदेवतांचं दर्शन आणि परिक्रमा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथून श्री स्वामी समर्थांची पालखी स्वामी भक्तांसमवेत आणि पारंपरिक ढोल ताशांसह रवाना झाली. तसेच 12 डिसेंबर सकाळी 5 वाजता राजोपचार पूजा, अभिषेक व सहस्त्र बिल्यार्पण, 11 श्री सत्यदत्त महापूजा व स्थानिकांची सुस्वर भजन होणार आहेत. शेवटच्या दिवशी 13 डिसेंबर रोजी सत्यनारायण महापूजा, सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व रात्री 10 वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी आयोजित देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. अशा पद्धतीने हा वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा 12वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वामी समर्थ मठ वायंगणी येथून समर्थांची पालखी आज गाव परिक्रमा करण्यासाठी गावातील वेगवेगळ्या मंदिरांना, वेगवेगळ्या स्थळांना आणि ग्रामदेवतांना भेट देण्यासाठी बाहेर पडलेली आहे. आणि सुरुवातीलाच प्रथमच वायंगणी गावामधील हे रवळनाथ मंदिर आहे, तर तिथे सुद्धा पालखी आली आणि ह्या मंदिराचे इथे मानकरी आणि ग्रामस्थ सर्व उपस्थित आहे. तर आपण जाणून घेऊया की ह्या मंदिराची आणि स्वामी समर्थांची जी परंपरा त्यांच्या गेली कित्येक वर्षापासून चालू आहे, तर त्याच्याबद्दल इतर जी सविस्तर माहिती आहे ते इथे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका, काय सांगाल आपली ही जी परंपरा जी चालू आहे त्याबद्दल? त्यानंतर त्या पालखीचं कळीचं जे आपले निराश डॉक्टर हे कळीचं काम करतात. कळीचं पहिली कळी इथे त्यानंतर बाहेर पडल्यानंतर नक्कीच. त्याचप्रमाणे आपल्या रवळनाथ मंदिरातून होणारे जे वार्षिक उत्सव आहे, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? आपल्या मंदिरात जे उत्सव साजरे केले जातात त्याबद्दल. मंदिराच्या प्राचीनतेबद्दल किंवा मंदिराच्या प्रसिद्धीबद्दल, या आजूबाजूला पंचक्रोशी गावांमधून मंदिराच्या प्रसिद्धीबद्दल थोडक्यात काय सांगाल?
खूप खूप धन्यवाद आणि एक छान अशी माहिती आपण दिला त्याबद्दल लोकनिर्धार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.
त्यामुळे भक्तिभावाने सर्व वाडीतील महिला आम्ही इथे उपस्थित झालो दर्शनासाठी. तुमच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये नारळाची ओटी आहे, त्यानंतर फुलं आहेत, निरंजन आहे, तर फळंसुद्धा आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे भक्तिभाव आमचा अर्पण करण्यासाठी म्हणजे ही जी ओटी आहे ती ओटी त्या पालखीच्या इथे तुम्ही त्या स्वामींना अर्पण करता. चरणी आम्ही अर्पण करतो. अध्यात्माकडे तुम्ही बघताना आता म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म फरक आहे, तर अध्यात्माकडे बघताना तुम्ही कसं बघता? म्हणजे काय सांगाल अध्यात्माविषयी? आता तुम्ही ह्या सगळेजण एकत्र जमलेले आहेत, ते आध्यात्मिकपणे एकत्र जमलेले आहात, म्हणजे तुमची श्रद्धा आहे परमेश्वरावरती, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? म्हणजे आता स्वामींबद्दल बोलावं झालं तर स्वामी आता शक्य करतात. आम्ही काही करावं तेवढं स्वामीसाठी कमीच आहे. जेवढ्या भक्तिभावाने उपवास म्हणा, पूजा म्हणा. आणि आता मातोश्री चालू आहे म्हटलं, दत्तांची पण आता हे येणार आहे ना, हे काय ते दत्त जयंती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर आता आपण आहोत वायंगणी गावामधील भंडारवाडी येथे, आणि भंडारवाडी येथे आता स्वामी समर्थांची पालखी येणार आहे. आणि पालखीसाठी इथे प्रत्येक जसं मगाशी बघितलं तर रस्त्यांवरती साड्या रांगोळी घातलेली आहे. त्यानंतर काही महिला वर्ग तळी वगैरे घेऊन, आरती वगैरे घेऊन उभे आहेत. तर त्याचप्रमाणे इथे भंडारवाडीमध्ये हे समाजसेवा संघ एक मंडळ आहे, ह्याच्यामध्ये तरुण आहेत, त्याशिवाय ग्रामस्थ आहेत, तिथले सर्वजण एकत्र येऊन जे आता तिकडून येणार आहेत पालखी वगैरे घेऊन, जे स्वामी भक्त आहेत, तर त्यांच्यासाठी इथे थंडगार सरबताची सोय त्यांनी केलेली आहे. तर काका काय सांगाल तुमच्या मंडळाबद्दल, आणि तुम्ही ही जी सेवा आज किती वर्ष इथे बजावत आहात? आम्ही आता हे प्रथमतःच इथे कोकम सरबत म्हणजे भाविकांना देण्याचं आमचं प्रथमतःच हे झालेलं आहे. पुढच्या वर्षीपासून आम्ही म्हणजे प्रसाद वगैरे म्हणजे शिरा असा प्रसाद वगैरे ठेवणार आहोत. यावर्षी फक्त लाडू आणि कोकम सरबत या भाविकांना देण्याचा आमचा हे आहे, मानस आहे. आणि इथून लोक पुढे ठाणेश्वर मंदिर आहे, त्या ठाणेश्वर मंदिरात महाप्रसाद ठेवलेला आहे. त्या महाप्रसादासाठी म्हणून इथून लोक जाणार, म्हणून आम्ही इथे फक्त लाडू आणि कोकम सरबत एवढं ठेवलेलं आहे सर्व भाविकांसाठी. नक्कीच ही जी समर्थांची जी प्रथा आहे, जी मठामधून बाहेर पडते, परिक्रमा करत गावातून पुन्हा एकदा आपल्या निवासस्थानी मार्गस्थ होते, तर ह्या प्रथेबद्दल थोडक्यात तुम्हाला जी काही माहिती आहे त्याबद्दल काही सांगू शकाल का? ह्या प्रथेबद्दल म्हणजे स्वामी समर्थांचा जो अजूनपर्यंत लोकांना जो अनुभव आलेला आहे, त्या स्वामींच्या अनुभवातून स्वामींनी जे लोकांची जी म्हणजे हाकेला धावून जातात, त्या हाकेतून सर्वजण एकत्र येऊन आपल्या म्हणजे वायंगणी गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन त्याने तिथे एक स्वामीचा मठ बांधायचा त्यांचा हे मानस होता, तो त्यांनी पूर्ण केलेला आहे मानस. आणि तिथून जे ते त्याने चालू ठेवलं आहे, म्हणजे अविरत स्वामींची जी सेवा चालू ठेवली आहे, ते अजूनपर्यंत तशाच प्रकारे ते चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत.
आणि स्वामींची सेवा वगैरे तिथे त्याने दोन मध्ये स्वामींचे भक्त असे ठेवलेले आहेत आणि स्वामींच्या सेवेसाठी कायम तिथे असतात आणि भाविक एवढ्या संख्येने ते स्वामींच्या आमच्या मठात येतात आणि एवढे भाविक तिथे येऊन प्रसन्न होतात की ती जे ठिकाण आहे ते खरोखर म्हणजे सर्व भाविकांना वाटतं की आपण अक्कलकोटलाच गेलेलो आहोत, अशा अक्कलकोटलाच आपण गेलेले आहोत अशा प्रकारे भाविकांना वाटतं आणि त्या प्रकारे सर्व भाविक तिथे श्रद्धेने येतात आणि स्वामींसमोर आपली जी काय व्यथा असते ती मांडतात आणि स्वामी खरोखरच म्हणजे आपण तिथे जायला हवं असं काय नाही, अक्कलकोटला जरी नाही गेलो तरी इथे आपण आपल्या वांग्यांच्या मठात जरी गेलो तरी स्वामी आपल्या हक्कासाठी धावतो. नक्कीच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. स्वामी समर्थ सेवा मंडळ वांगणी चे पदाधिकारी आणि भक्तजन वगैरे सगळेच इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा जो हा कार्यक्रम आहे 12वा वर्धापन दिन आहे तर त्याबद्दल अधिक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. काका काय सांगाल हा जो तुमचा परिक्रम आहे तर त्याविषयी थोडक्यात माहिती काय द्याल? श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वांगणी श्री स्वामी समर्थ मठ वांगणी हा मठाचा हे 12 वर्ष आहे आणि 12 वर्षापूर्वी दरवर्षी 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. यावर्षी 11 डिसेंबर 2024 कार्यक्रम सुरुवात झाली आणि ही सुरुवात सकाळी मठातून कार्यक्रम सुरू होतो आणि संपूर्ण वांगणी गावातून परिक्रमा करून संध्याकाळी मठात दुपारचं महाप्रसाद ज्ञानेश्वर मंडळवाडा आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन महाप्रसाद. उद्या दुसरा दिवस 12 डिसेंबर 2024 त्यामध्ये 15-17 महाप्रसाद आणि तिसरा दिवस 13 डिसेंबर 2024 मठामध्ये महापूजा आणि होम हवन आणि दशावधी अशा प्रकारचे 3 दिवस सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम मठामध्ये होत असते आणि याच्यामध्ये संचालक मंडळाबरोबरच संपूर्ण गावातील सेवेकरी भक्तगण सेवेमध्ये सहभागी होतात. नक्कीच वांगणी गावातील जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ मठाकडून जे बाहेर पडता सकाळी आणि दुपारी महाप्रसाद करून पुन्हा तुम्ही मठामध्ये ज्यावेळी परतीच्या प्रवासाला जाता तर एकूण अशा वांगणी गावातल्या किती वाड्या आहेत त्या प्रत्येक वाड्यांमधून तुम्ही जाता? 12 वांगणी गावामधल्या 12 वाड्या आहेत आणि संपूर्ण 12 वाड्याचे भक्तगण ग्रामस्थ या पालखी परिक्रमेचा लाभ घेत असतात. 12 वाड्यांची जर नावं तुम्ही सांगितलं त्यांना नाही सांगायचं. झाडीवाडी, दुखंडेवाडी, मळेवाडी, भंडारवाडी, बौद्धवाडी, पाटवाडी, तळेकरवाडी, सडीवाडी अशा प्रकारच्या 12 वाड्या आहेत आणि याच्याशिवाय दशकोशीतून किंवा तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून लोक या ठिकाणी 3 दिवसात येत असतात आणि दर्शनाचा लाभ घेत असतात. महाप्रसाद ठाणेश्वर आणि आजचा जो पहिल्या दिवशीचा महाप्रसाद आहे पालखी परिक्रमेच्या निमित्ताने आलेल्या सगळ्या भक्तगणांसाठी या संपूर्ण महाप्रसाद आयोजन त्यांचं ठाणेश्वर मंडळ जे आहे भंडारवाडाचं ते करत असतं त्या दिवशी आणि यावेळी ती व्यवस्था केली आहे. नक्कीच एक खूप छान अशी माहिती आपण दिला त्याबद्दल लोकनिर्णय न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
काका इथे महाप्रसादाची तयारी चालू आहे. सर्व स्वामी भक्तांसाठी हा महाप्रसाद इथे दिला जाणार आहे. तर एकंदरीत आपली जेवणाची काय काय तयारी इथे झालेली आहे? आता सर्वप्रथम भात, डाळ व भाजी, खीर व्हायची आहे. ती एक अर्ध्या तासात होईल. म्हणजे जे आता तुम्ही जे पदार्थ सांगितलेत तर ते काय सांगितले तुम्ही? वरण, भात, भाजी आणि खीर. आणि खीर. खीर ही रव्याची आहे की आपल्या तांदळाची? रव्याची, जाड्या रव्याची. जाड्या रव्याची. कारण का असं आपलं कोकण म्हटल्याच्या नंतर जी भात शेती केली जाते आणि भात शेतीतूनच जो तांदूळ येतो त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं कोकणात. पहिलं प्राधान्य देत होतो. पण आता बदलत्या काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. नक्कीच. तुम्ही आज किती वर्ष झालं ह्या संपूर्ण? 2004 पासून सुरुवातीपासून ज्यावेळी मठही झाला त्यावेळी मठाचं काम मीच सुद्धा करायची. जेवणाचं काम अजूनही चालू आहे. थोडी आता मंडळी थोडीशी तिकडे असते, करते, आपण इकडे आलो. मग ज्यावेळी मठामध्ये कार्यक्रम असतो त्यांचे श्रावण महिन्यात जे गुरुवार वगैरे असतात त्याचं काही नियोजन माझ्याकडे असतं. नक्कीच. आणि आता तुमचं ऑलमोस्ट इथे सर्व जेवण तयार झालेलं आहे. 700-800 माणसांचं. धन्यवाद. नमस्कार, लोकनिदान न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वामी समर्थ वांगणी जो स्वामी समर्थांचा मठ आहे तिथून आज समर्थांची पालखी बाहेर पडलेली आहे. वांगणी गावातील ग्रामदेवतांना, इतर जी देवस्थान आहेत आणि संपूर्ण स्वामी भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेर पडलेली आहे. आणि असं करत करत दुपारचा जो मध्यान्हाचा जो वेळ आहे तर त्यावेळी समर्थांची पालखी इथे ठाणेश्वर मंदिरामध्ये येणार आणि इथे सर्वांना महाप्रसाद दिला जातो. तर एकंदरीत हा जो कार्यक्रम आहे आपल्या ठाणेश्वर मंदिरातला, तर त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला काय सांगाल? हा मंदिरात 2004 पासून आम्ही हा कार्यक्रम चालू केला आहे. गावातील सर्व लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि हा ठाणेश्वर सेवा मंडळ हे भोजनाचा कार्यक्रम आयोजित करतो. ठाणेश्वर सेवा मंडळ तरी मंदिराचं म्हणजे ठाणेश्वर जे मंदिर आहे तर ह्या मंदिराबद्दल थोडक्यात काय सांगाल? हे स्वयंभू मंदिर आहे ठाणेश्वर. म्हणजे तुमच्याही फार पूर्वीपासून हे मंदिर इथे अस्तित्वात आहे. छोटीशी अशी गुमटी होती. पूर्वीची लोक सांगायचे पांडवकालीन आहे. अच्छा, पांडवकालीन हे मंदिर आहे आणि अतिशय जागृत देवस्थान आहे. तर आता इथे जो महाप्रसादाची जी तयारी चालू आहे तर हे गावातीलच महिला वर्ग येऊन प्रसाद बनवतात की तुम्ही बाहेर? अच्छा, म्हणजे बाहेरून येतात आणि गावातीलच महिला. त्याचप्रमाणे साधारण किती माणसांसाठी इथे हा महाप्रसादाचं आयोजन केलं जातं? 800-900 माणसं जेवतात. 800-900 माणसं जेवतात. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही छान अशी एक माहिती दिलेली आहात. पुन्हा एकदा लोकनिदान न्यूजच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.